नमस्कार. हे बघा फणसाच्या बिया शिजवते. आता पाऊस पडला की कोकणामध्ये फणसाच्या बिया शिजवतात. फणस खाल्लेला असतो तर गरे खाऊन झालेत आणि आता हे बिया शिजवून फोडणार आणि मग खाणार. मीठ आणि थोडंसं हळद टाकलं याच्यामध्ये. मस्त अशा आता या बिया शिजतील 1-10 मिनटामध्ये. बिया शिजल्या का चाळणीमध्ये गाळून घ्यायच्या आणि मग खायच्या. मस्त अशा ह्या फणसाच्या बिया लागतात छान अशा अगदी. ह्याची भाजी पण होते, सुकटीच्या रश्श्यामध्ये पण घालतात, म्हणजे वशाट करतो तेव्हा त्या घालतात, बोंबलामध्ये पण घालतात, सुकटीमध्ये, किंवा भाजी पण करू शकतो आपण. जशी काजूची भाजी करतात तशीच आपण ही मसाल्यामध्ये भाजी करायची. मस्त अगदी ह्या बिया होतात फणसाच्या बिया, एकदम पौष्टिक अशा. आणि भाजून पण करतात तव्यावरती, थोड्याशा ठेचायच्या आणि तव्यावरती भाजायच्या आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि वाफेवरती थोड्याशा भाजायच्या. एकदम मस्त अशा लागतात. गावाला पाऊस पडल्यानंतर आमच्याकडे असं कोकणामध्ये फणसाच्या बिया शिजवल्या जातात.